खेळाडूंनी जिद्द आणि चिकाटीनं खेळ करत आपली गुणवत्ता वाढवावी आणि राज्य राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवावा। खेळाडूंना महाडिक परिवार आणि भाजपकडून आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी दिली। पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये सांसद खेल महोत्सव सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते। देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाचा समारोप समारंभ ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे सादर करण्यात आला। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंना मार्गदर्शन केलं। कल्पनेतून राबवण्यात आलेल्या सांसद खेल महोत्सवाचा समारोप करण्यात आला। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सांसद खेल महोत्सवाचा सांगता समारंभ ऑनलाईन पद्धतीनं प्रसारित करण्यात आला। या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत खेळाचं महत्त्व, शिस्त आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। खेळाडूंनी आयुष्यात शिस्त पाळणं महत्त्वाचं आहे। खेळाच्या मैदानात दाखवलेला संयम आणि एकाग्रता विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं। खेळाडूंनी स्थानिक पातळीवर न थांबता ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं। यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यश कथांचा अनुभव मांडला। देशभरातून 1 कोटीहून अधिक खेळाडू सांसद खेल महोत्सवात सहभागी झाले होते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव पार पडला। जिल्ह्यातून हजारो खेळाडूंनी 29 क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महोत्सवाअंतर्गत ग्रामीण भागातील खेळाडूंना आपलं क्रीडा कौशल्य सिद्ध करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ मिळालं, याचा अभिमान असल्याचं धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी यावेळी नमूद केलं। यावेळी प्राचार्य DS घोगरे, शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य सिद्धार्थ शिंदे, क्रीडा समन्वयक शिवाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेती राष्ट्रीय खेळाडू कल्याणी पाटील, वैष्णवी पाटील, राष्ट्रीय खेळाडू प्रणव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केलं। या समारंभाला आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या सचिव आणि मुख्याध्यापिका MD घुगरे, ग्रीन व्हॅली स्कूलचे मुख्याध्यापक VS डोईजड, मनोहर परीट, नरेंद्र कुपेकर, SS मदने यांच्यासह शिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते।